हेमंत पवार जो आहे हा याचा जो मुख्य सूत्रधार आहे, प्रथम याला अटक करावी आणि याच्यातून सर्व माहिती घ्यावी। त्यावेळेस पूर्ण सगळ्या सिन्नर तालुक्यातील त्याच वेळेस दूध भेसळ दूर होणार आहे। ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं। राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात प्रभावी कारवाई करण्यात आली आहे। सिन्नर तालुक्यातील रामपूर शिवारातील नवले वस्ती येथे अनधिकृतरित्या साठवून ठेवलेले विविध दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले। या कारवाईत सुमारे 8,392 किलो वजनाचा व 17,37,529 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याशिवाय भरतपूर येथील मिश्र स्वीट्स येथे अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येणारा 49 किलो खवा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे। नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनाची अन्न नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली आहे। तसेच सिन्नरमधील दूध संकलन केंद्रांची तपासणी करून नमुने घेण्यात आले असून त्रुटी आढळलेल्या आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देत नागरिकांनीही संशयास्पद अन्न पदार्थांबाबत तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। हेमंत पवार जो आहे हा याचा जो मुख्य सूत्रधार आहे, प्रथम याला अटक करावी आणि याच्यातून सर्व माहिती घ्यावी। त्यावेळेस पूर्ण सगळ्या सिन्नर तालुक्यातील त्याच वेळेस दूध भेसळ दूर होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकाराची आम्ही वेळोवेळी फूड इन्स्पेक्टर तोरणे साहेब, संदीप तोरणे, आम्ही यांना माहिती देत होतो, पण ते काही टाळाटाळ करायचे। कधीच आमच्या त्यांनी कारवाईला प्रतिसाद दिला नाही। आम्ही मग कंटाळून आम्ही उपायुक्त माने साहेबांकडे तक्रार केली। मग माने साहेबांनी तोरणे साहेबांना याची माहिती न देता गुप्त माहिती ठेवून ही जी कारवाई केली, याच्यात हा एवढा माल सापडलेला आहे। तर जर तोरणे साहेबांनी जर आम्ही अगोदर सांगितलं असतं, त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर अजून सुद्धा शेकडो गोणे, हजारो गोणे अजून सापडले असते। आणि आमची सर्वात महत्वाची मागणी आहे तर ह्या ज्या छाप्यापासून त्या तोरणे साहेबांना जे दूर ठेवलेलं आहे, तर मग ते तोरणे साहेबांच्या हातून तो गुन्हा दाखल का करावा? तोरणे साहेबांना सिन्नर तालुक्यातून त्यांची बदली करून दुसरीकडे घ्यावा, अन्यथा इथं उपायुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, हा आपला इशारा। सिन्नर तालुक्याच्या शहा, कारवाडी, पुतळेची वाडी आणि निगनवाडी या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने शनिवारी जी छापे टाकले, त्या छाप्यामध्ये 8,400 किलो ही दुधामध्ये मिक्स करते ती पावडर सापडलेली आहे। अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे। आणि ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं।